त्यानंतर मित्रांनो आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आणि या वाढलेल्या उन्हामध्ये जेवढे जास्त ऊन तेवढे डाळिंबाच्या झाडामधून पाणी हे जास्त बाहेर जाणार आहे, तेवढे आपल्याला पाणी हे वाढवावे लागणार आहे। तर मित्रांनो पाणी व्यवस्थापन करत असताना आपण एवढी जरी गोष्ट लक्षात ठेवली तरी देखील या वाढलेल्या उन्हाचा आपल्या डाळिंबागेवरती कुठलाही फटका आपल्याला बसणार नाही। शेतकरी मित्रांनो नमस्कार, ॲग्रो किसानमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो कालपासूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उन्हाचे प्रमाण हे अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि मित्रांनो आज 8 एप्रिल तारीख आहे आणि आज दुपारी काही ठिकाणी जवळपास 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत देखील तापमान गेलेले आहे। तर मित्रांनो या वाढलेल्या उन्हामध्ये आपल्या डाळिंब बागांची काळजी आपल्याला कशा पद्धतीने घ्यायची आहे तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण जर आपल्या ॲग्रो किसान यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर मित्रांनो या वाढलेल्या उन्हामध्ये आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये काम करत असताना सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे तर ती म्हणजे पाणी व्यवस्थापन। तर मित्रांनो या वाढलेल्या उन्हामध्ये आपल्या डाळिंबाच्या झाडाच्या पानांमधून ट्रान्सपिरेशन थ्रू हे पाणी हे मोठ्या प्रमाणात बाहेर जाणार आहे आणि जेवढे डाळिंबाच्या झाडाच्या पानांमधून पाणी हे बाहेर जाणार आहे तेवढे डाळिंबाचे झाड हे जमिनीमधून देखील पाणी जास्त घेणार आहे। तर त्यामुळे मित्रांनो पाणी व्यवस्थापन करत असताना आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला आपल्या डाळिंब बागेला सद्य परिस्थितीमध्ये पाणी हे वाढवावे लागणार आहे। उदाहरणार्थ जर आपण आपल्या डाळिंब बागेला सद्य परिस्थितीमध्ये जर 1 तास पाणी देत असाल तर आपल्याला पुढचे 15 ते 20 मिनिटं पाणी हे आपल्याला वाढवायचे आहे, जेणेकरून या वाढलेल्या उन्हामुळे जेवढे डाळिंबाच्या झाडामधून पाणी हे बाहेर जाईल तेवढे डाळिंबाचे झाड हे जमिनीतून पाणी जास्त घेणार आहे। त्यामुळे आपण जर पाणी वाढवले तर डाळिंबाच्या झाडाची जी काही पाण्याची भूक आहे तर ती देखील या परिस्थितीमध्ये आपल्याला भागवता येणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो या वाढलेल्या उन्हामध्ये ज्या डाळिंब बागा या सद्य परिस्थितीमध्ये फ्लावरिंग अवस्थेमध्ये आहेत किंवा नुकतीच सेटिंग ही पूर्ण झालेली आहे किंवा सेटिंग ही होते तर अशा बागांमध्ये आपल्याला ड्रॉपिंगची देखील समस्या जाणवणार आहे। त्याचबरोबर या उन्हामुळे आपल्या डाळिंबाचे झाड हे तानामध्ये देखील जाणार आहे। तर मित्रांनो आपले डाळिंबाचे झाड हे तानामध्ये देखील जाऊ नये आणि आपल्या डाळिंब बागेमध्ये ड्रॉपिंगची समस्या देखील येऊ नये यासाठी आपल्याला फवारणीच्या माध्यमातून काही उपाययोजना कराव्या लागणार आहे। तर मित्रांनो ग्रीनसील अल्ट्रा हे प्रति लिटर पाण्यासाठी 5 ग्रॅम आणि ग्रीन मिरॅकल हे प्रति लिटर पाण्यासाठी 2 मिली घेऊन जर आपण आपल्या डाळिंब बागेवरती जर फवारणी केली तर या वाढलेल्या उन्हामुळे आपण आपल्या डाळिंब बागेचे तानामध्ये जाण्यापासून वाचवू शकतो आणि आपल्या डाळिंब बागेमध्ये ड्रॉपिंग होण्यापासून देखील आपण वाचवू शकतो। त्यानंतर मित्रांनो आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आणि या वाढलेल्या उन्हामध्ये जेवढे जास्त ऊन तेवढे डाळिंबाच्या झाडामधून पाणी हे जास्त बाहेर जाणार आहे, तेवढे आपल्याला पाणी हे वाढवावे लागणार आहे। तर मित्रांनो पाणी व्यवस्थापन करत असताना आपण एवढी जरी गोष्ट लक्षात ठेवली तरी देखील या वाढलेल्या उन्हाचा आपल्या डाळिंब बागेवरती कुठलाही फटका आपल्याला बसणार नाही। तर मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण पाणी व्यवस्थापन करून आणि फवारणीच्या माध्यमातून जर उपाययोजना केल्या तर नक्कीच या वाढलेल्या उन्हाचा आपल्या डाळिंब बागेवरती कुठलाही परिणाम होणार नाही। तर मित्रांनो जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि आपण जर आपल्या ॲग्रो किसान यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।